जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर मनाचे श्लोक आणि त्याचे अर्थातच जे मला समजलेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत. 205 श्लोक आणि त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारंवार अजूनही सूचना देत आहे, अजूनही सांगत आहे की मनाच्या श्लोकाचं पाठांतर करा. आता समर्थ रामदास स्वामींनी आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्या काळात हिंदू समाज जागृत होणं गरजेचं होतं आणि ते कार्य समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. ते कार्य करता करता त्यांनी मनुष्याचा स्वभाव कसा असावा, कसा असू नये, त्याची वागणूक कशी असावी, कशी नसावी, हे सुद्धा वर्णन केलेले आहे. दासबोधामध्ये याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मागच्या आठवड्यात आपण मूर्खांची काही 5 लक्षणं पाहिली होती. मूर्ख कोणाला समजायचं हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण 5 मूर्खांची लक्षणे पाहिली आहेत. आजच्या भागात सुद्धा मला जशी समजली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण मूर्खांची लक्षणे यामध्ये 6व्या क्रमांकाचं मूर्खाचं लक्षण पाहूया. 6वा मूर्ख समर्थ म्हणतात की नीच जीव लोकांना जो दुःखी करतो. जीवलोक म्हणजे आपलं हित समजणारे, आपल्यावर प्रेम करणारे, आपले नातलं, आपले सगळे सोयरे, आपले मित्र जे आपल्याला जीव लावतात, ज्यांना आपल्या समस्या समजतात, त्यांचं निराकरण करण्याचा ते प्रयत्न करतात, अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवतात, जे सतत आपल्यासोबत असतात, ते जीवलग. पण अशा जीवलगांना जो दुःख देतो तो मूर्ख. म्हणजे असे आपले जाणीवपूर्वक आपलं चांगलं करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनाला यातना पोचतील अशी ज्याची वागणूक असते तो मूर्ख समजावा, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अर्थातच नीच माणसांची जो संगत पकडतो, नीच माणसांचं ऐकून जो स्वतःच्या जीवलगांना त्रास देतो तो एक मूर्ख, असे रामदास स्वामी म्हणतात. पुढे ते म्हणतात, दुसरा केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतो तो एक मूर्ख. जो प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ पाहतो, कोणतेही कार्य करताना त्यामध्ये आपलं हित कसं होईल, आपल्याला फायदा कसा होईल, आपल्याला नफा कसा होईल, आपलं भलं कसं होईल, आपलं चांगलं कसं होईल, मग समोरच्याचा त्याच्यात नुकसान झालं तरी याला काहीही घेणं देणं नसते. म्हणजे फक्त स्वतःचा स्वार्थ तो पाहत असतो, तो एक मूर्ख समजावा, असे रामदास स्वामींनी म्हटलेले आहे. जीवलगांना दुःख देतो, स्वतःचा स्वार्थ पाहतो, नंतर करावे तसे भरावे असे ज्याला समजत नाही तो एक मूर्ख समजावा. आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, आपण जसं करू तसं आपल्याला याच जन्मात भरावं लागतं हे ज्याला समजत नाही तो एक मूर्ख समजावा. आपण चांगले कर्म केले आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं जाणार, वाईट कर्म केले त्याचे परिणाम याच आयुष्यात भोगावे लागणार हे ज्याला कळत नाही तो मूर्ख. जो पुढचा विचार करत नाही, भविष्यकाळाचा विचार करत नाही, पाहून घेऊ काय होईल ते, आता तर आपल्याला जसं वागायचं आहे तसं वागू, बघू पुढे काय होतं ते. म्हणजे ज्याला हे समजत नाही की आपण जे कर्म करत आहोत ते चुकीचं करत आहोत, ते पुढे आपल्याला भरावं लागणार आहे, तो एक मूर्ख समजावा, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात, दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो. समोरच्याला दुःख झालं आहे तर याचा त्याला मनोमन आनंद होतो, समोरच्यावर संकट ओढवलं याचा आनंद होतो. असं म्हटलं जाते की दुसऱ्यांच्या सुखात सुख पाहावं आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी व्हावं, परंतु तसं नाही, तर जो दुसऱ्यांच्या सुखामध्ये दुःखी होतो किंवा दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख समजावा. दुसऱ्या मनुष्याचं दुःख ते आपलं दुःख आहे असं जो समजत नाही तो एक मूर्ख समजावा. आणि नंतर ते म्हणतात, सदा सर्व काळ चिंता करत राहतो. चिंता प्रत्येकाला असते, परंतु दिवस रात्र अहोरात्र 24 तास तो चिंता आणि चिंता करत राहतो तो एक मूर्ख समजावा. त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जो काही वेळ मिळत आहे काम करून वगैरे तो वेळ आपण रामनामामध्ये घालवावा, चिंता करू नये. परंतु नाही, तो चिंताच करतो आयुष्याची, जीवनाची, आणि तो एक मूर्ख समजावा जो सदा सर्व काळ चिंता करतो. आज आपण या 5
मूर्खांची लक्षणे पाहिलेली आहेत. जे माझ्याकडनं मला सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.